नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. या श्लोकात पुन्हा एकदा भगवान शंकराचेच उदाहरण देऊन समर्थांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. भगवान शंकरांनी कामदेवाला म्हणजेच मदनाला आपला तिसरा डोळा उघडून भस्म करून टाकले होते. स्त्रियांच्या मनात कामभावना जागृत करण्याचे काम मदन करतो असे मानतात व पुरुषांमध्ये ही भावना रती करते, म्हणून रती मदन अशी जोडी मानली जाते. या मदनाने आपल्या कामभावनेचे अस्त्र माता पार्वतीवरच सोडले होते व त्यामुळे पार्वतीही विचलित झाली. हा उद्योग मदनाचा आहे हे शंकरजींच्या लक्षात आले. त्यांनी रागात आपला तिसरा नेत्र उघडला व मदनाला जाळून टाकले. हेच उदाहरण घेऊन समर्थ सांगतात की ज्याने काम जाळला म्हणजे कामवासनेवर सुद्धा ज्याची सत्ता चालते असे शंकरजी सुद्धा रामाला भजतात. इतकेच नाही तर उमेला म्हणजे पार्वतीला सुद्धा प्रेमाने, आदराने, भक्तीने रामनामाचेच महत्त्व सांगतात व रामनाम घेण्यास प्रवृत्त करतात. पुढे समर्थ म्हणतात, जी माणसे ज्ञानी असतात, सामर्थ्यवान असतात व वैराग्य भावना ज्यांच्या ठायी असते, अशा त्रिगुणांचा समन्वय ज्या व्यक्तीमध्ये असतो त्या व्यक्तीचा रामनामावर विश्वास असतोच असतो. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्याच्या अंतःकरणामध्ये रामनामावर दृढ श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याच व्यक्तीला ज्ञान, सामर्थ्य आणि वैराग्य प्राप्त होत असते. हे तीन गुण केवळ रामनामामुळेच एकवटतात असे समर्थांना सांगायचे आहे. समजा एखादा माणूस खूप सामर्थ्यशाली आहे परंतु ज्ञानी नसेल तर तो आपल्या सामर्थ्याचा उपयोग ऐहिक सुखासाठी करेल, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी करेल. सामर्थ्य हा त्याचा गुण होण्याऐवजी दुर्गुण होईल व त्याच्या बळावर हवा तसा अत्याचार करण्याकडे त्याचा कल वाढेल. परंतु एखादा मनुष्य सामर्थ्यशाली आहे व ज्ञानीही आहे तर तो इतरांना त्रास देणार नाही, परंतु इतरांना त्रास न देताही तो ऐहिक सुखाकडे वळू शकतो. तो विचार करेल, मी भरपूर संपत्ती मिळवीन व त्यासाठी इतरांना त्रास देणार नाही. माझ्या ज्ञानाच्या आणि सामर्थ्याच्या बळावरती मी मिळवेल व मला हवी तशी मी ती खर्च करेन. यामध्ये तो ऐहिक सुखात अडकण्याचा धोका आहे. परंतु सामर्थ्यशाली व ज्ञानी असणाऱ्या माणसाच्या अंगी जर वैराग्य भावना असेल तर त्याला कशाचीच आसक्ती उरणार नाही. तो सर्वाप्रती उदासीन असेल. निश्चितपणे तो फक्त भगवंत प्राप्तीचीच इच्छा ठेवेल. असे वैराग्य त्याला फक्त रामनामामुळेच येऊ शकते व तसा विश्वास त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. त्यामुळेच अशी माणसे वैराग्यशाली होतात व आपला उद्धार करून घेतात. पण हे रामनामावरील विश्वासामुळे होते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे व समर्थांनी देखील आपल्याला तेच सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.